नमस्कार. कुक विथ स्नेहल आमरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. गवारीच्या शेंगाची वेगवेगळ्या प्रकारची भाजी तर तुम्ही बऱ्याचदा बनवून खाल्ली असेल, परंतु आज मी तुम्हाला गवारीच्या शेंगाची एक अतिशय युनिक रेसिपी जी तुम्ही आजपर्यंत कुठेही बघितली आणि टेस्ट केली नसेल असा गवारीच्या शेंगाचा अतिशय टेस्टी खिमा तयार करून दाखवणार आहे. हा गवारीचा खिमा खाण्यासाठी चवीला एवढा टेस्टी लागतो की भूक नसली तरी तुम्ही ह्या गवारीच्या खिम्यासोबत 2 चपात्या सहज खाऊन टाकाल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर इथे ह्या बाउलमध्ये मी ह्या पाव किलो गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून आणि निवडून घेतल्या आहे. निवडलेल्या सर्व गवारीच्या शेंगा मी अगोदर ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे 3 चमचे भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहे. यासोबतच 3 चमचे किसलेलं सुकं खोबरं ह्याच्यामध्ये घालायचं आहे. यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 9 ते 10 कढीपत्त्याची ताजी पानं आणि 2 हिरव्या मिरच्या अशा तोडून ह्या मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आहे, म्हणजे ह्या मिरच्यांचे तुकडे मिक्सरमध्ये व्यवस्थित दळल्या जातील. बस तर आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेणार आहे. हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये पाणी न घालता मिक्सरचं बटन चालू बंद करून थोडेसे जाडसर दळून घ्यायचे आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर दळून घ्यायचे आहे. बस तर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये गरजेप्रमाणे अगदी थोडंसं तेल घालून घेतलंय. हे तेल गरम झाल्यानंतर ह्या तेलामध्ये सर्वात प्रथम आपण ही अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया. यानंतर अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि 6 ते 7 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या ह्या तेलामध्ये परतायला घालायच्या आहे. हे सर्व जिन्नस तेलामध्ये लसणातील कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. यानंतर आपण ह्या तेलामध्ये 2 लांबट चिरलेले कांदे परतायला घालणार आहोत. कांदा फुल फ्लेमवर असा एकसारखा हलवत छानपैकी परतून घ्यायचा आहे. हे पहा, हा कांदा असा हलकासा तांबूस होईपर्यंत फुल फ्लेमवर परतून घ्यायचा आहे. कांदा परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण एकदा ही पाव चमचा हळद मिक्स करून घेऊया. आता मिक्सरला दळलेले सर्व जिन्नस ह्याच्यामध्ये परतायला घालायचे आहे. मीडियम फ्लेमवर गवारीच्या शेंगांचा कच्चा वास नष्ट होईपर्यंत ह्याला तेलामध्ये कांद्यासोबत छानपैकी परतून घ्यायचा आहे. आपणा सर्वांना नेहमीच प्रत्येक भाजीचे वेगवेगळे प्रकार बनवून खायला आवडतात. आपली ही गवारीच्या शेंगाची रेसिपी देखील अगदी युनिक आहे. शिवाय चवीला देखील इतर रेसिपींपेक्षा वेगळी आणि टेस्टी आहे. तेव्हा तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. मुलं गवारीची भाजी खायचा कंटाळा करत असतील तर त्यांच्यासाठी गवारीच्या शेंगाची ही रेसिपी एक उत्तम पर्याय ठरू शकेल. मुलं तर ही रेसिपी अगदी आवडीने खायला मागतील. तर इथे ह्या ठिकाणी आपण ह्याला मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिट मस्तपैकी परतून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी तिखटपणासाठी कुटलेल्या सुक्या लाल मिरच्यांचा 1 चमचा कूट घालून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये लाल तिखट देखील घालू शकता. यानंतर 1 चमचा किचन किंग मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. किचन किंग मसाल्याचा आपल्या ह्या भाजीला फारच छान फ्लेवर आणि टेस्ट येते. बस तर आता चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालून हे सर्व जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तिखट आणि मीठ हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून घालायचं आहे. ही भाजी शिजवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून घेणार आहोत. साधारण पाऊण ग्लास पाणी मी सध्या ह्याच्यामध्ये घालून घेतलंय. गरज पडल्यास तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालू शकता. बस तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून आपण ही भाजी लो फ्लेमवर पूर्णपणे शिजून घेऊया. लो फ्लेमवर मी ही भाजी ह्या ठिकाणी 8 मिनिट शिजून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्या भाजीमध्ये घालायची आहे. हे दोन्ही जिन्नस भाजीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पुन्हा ह्या भाजीवर झाकण ठेवून ही भाजी आपण 2 ते 3 मिनिट शिजून घेणार आहोत, म्हणजे ह्याच्यातील गरम मसाल्याचा आणि कोथिंबीरचा फ्लेवर आणि चव आपल्या ह्या भाजीमध्ये छान उतरेल. कोथिंबीरचा फ्लेवर आणि चव तर ह्या भाजीमध्ये फारच छान लागते. तेव्हा ह्या भाजीमध्ये कोथिंबीरचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे. तर हे पहा, इथे आपला हा गवारीच्या शेंगाचा अतिशय चमचमीत आणि झणझणीत असा खिमा खाण्यासाठी एकदम टेस्टी असा तयार झालाय. हे पहा, ह्याच्यातील तेल असं सेपरेट होईपर्यंत ह्याला लो फ्लेमवर छानपैकी शिजून घ्यायचे.
तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या गवारीच्या शेंगाचा खिमा दिसतानीच बघा किती सुंदर दिसतोय. हा असा गरमागरम आणि चमचमीत गवारीच्या शेंगाचा खिमा बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. मला खात्री आहे ही रेसिपी बघितल्या बघितल्या तुम्ही आजच ही रेसिपी ट्राय करून बघाल. अतिशय युनिक आणि टेस्टी आहे ही रेसिपी. या गवारीच्या खिम्यासोबत तुम्ही नेहमीच्या तुलनेत 2 चपात्या तर नक्कीच जास्त खाल. नेहमी नेहमी गवारीच्या शेंगाची तीच तीच रेसिपी आणि तीच तीच चव खाऊन बोर झाले असाल तर हा गवारीच्या शेंगाचा खिमा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा, या खिम्याचा स्वाद तुमच्या जिभेवरून हटणारच नाही. तुमची मुलं तर अगदी पोट भरून खातील हा गवारीचा खिमा. खरोखर फारच लाजवाब लागतो हा गवारीचा खिमा चवीला. तर प्लीज तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि माझी आजची ही युनिक आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.